भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे। हैदराबादवरनं एकाने माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती आहे। अपशब्द वापरत पत्र पाठवून नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी आली आहे। आठवड्याभरात नवनीत राणा यांना दुसऱ्यांदा अशा प्रकारे धमकीचं पत्र आलेलं आहे। छगन जाधव आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। छगन, हा काय प्रकार आहे नेमका? नक्कीच आता नुकतंच एक नवनीत राणांना धमकीचं पत्र आलेलं आहे आणि हे पत्र हैदराबाद वरून एकाने पाठवलं असल्याचं समोर आलेलं आहे। या पत्रामध्ये अपशब्द वापरत नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। या अगोदर देखील नवनीत राणा यांना जीवे मारण्याच्या धमक्या अनेकदा आलेल्या आहेत। मात्र या आठवड्यात जर बघितलं तर ही दुसऱ्यांदा धमकी नवनीत राणा यांना आलेली आहे। त्यामुळे दरवेळी नवनीत राणा यांना धमकी येतं आणि ते पोलिसात जाऊन त्यांचे स्वीय सहाय्यक तक्रार देत असतात। यावेळी देखील मंगेश कोकाटे जे त्यांचे खासगी स्वीय सहाय्यक आहेत त्यांनी राजापेठ पोलीस स्थानकामध्ये तक्रार दिलेली आहे। मात्र पोलीस तपासात काय नेमकं होतं हे समोर येत नाही। त्यानंतर काही दिवस वातावरण शांत होतं आणि पुन्हा एकदा नवनीत राणांना धमकी येते। वारंवार सातत्याने धमक्या येत असल्यामुळे त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती आता प्रश्न निर्माण होत आहेत की पोलीस नेमका तपास कशा पद्धतीने करतात। कारण नवनीत राणा यांना Y+ सुरक्षा सुद्धा प्रदान करण्यात आलेली आहे। असं असताना देखील वारंवार धमक्या येत असतील तर कुठेतरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती, पोलिसांच्या सुरक्षेवरती हा प्रश्नचिन्ह एकदा निर्माण होतो। नम्रता मॅम, अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।